वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्ल्ड फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. सो जियाना झोपलेली आहे म्हणून मी आता हेअर वॉश करायला चाललेली आहे. ऋषुताई पण तिथे येते. तर इथे माझे हेअर वॉश झालेले आहेत आणि सागरने खूप छान करून दिले आणि ऋषुताईचे पण आता हेअर वॉश सुरू आहे. सो आता मी घरी आली आहे. ऋषुताई परत घरी गेली तिच्या. मी घरी आली. प्रणव घरी आहे, ऑफिस करतोय. तर मी ॲक्च्युली ब्लॉग एडिट करून आलेली आहे आणि मला ब्लॉग अपलोड करायचं आहे म्हणून मी घरी आलेली आहे. सो आपणकडे वायफाय नाही आहे त्याच्यामुळे आम्हाला घरी यावं लागतं, ब्लॉग अपलोड करावं लागतं आणि घरी जावं लागतं. झालं ऑफिस? ट्रेन लेट आहे ना का? हो. किती तास? 22:35 म्हणजे 10:30. अरे बापरे, मग आपण थोडं लेटच निघू. काय म्हणतो? चालेल, ग्रुपमध्ये टाकून द्या आपल्या. आता दाखव, अजून ट्रॅक करू आपण. चालेल. जेवण केलं? टिफिन खाल्लं? ओके. तुझं तरी सिरमने लावलं असते? लावलं. ऋषुताईंनी पण केलं. तिला पण सांगितलं काही हेअर ट्रीटमेंट. हो का गं? हो. खराब झालंय खूप. आता माझं ऑफिस चालू आहे आणि दीपाली आता घरी जात आहे. परत एक वेळ आम्ही फ्रेश होऊ आणि जेवण करू आणि निघू. आमची जी ट्रेन आहे ती 1.5 तास थोडी लेट रन होत आहे, तर प्रोबेबली आम्ही थोडं लेटच निघू. पॅकिंग झाली आहे? थोडं टाकावं लागेल रिमेनिंग. ठीक आहे. तर हां ठीक आहे. चलो चला. हो तू पुढे जा, बाजूला जा. चला, काळजी घ्या. हा, कॉल करत राहा. बाय म्हणा आजीला. बाय कर. हे कॉपी देऊन दिला. दीपाली पकड तू फोन. चला येते. हा, बाय. घेतलं ना रे सगळं. बाय कर. बाय. मामा तो आम्ही स्टेअर्सनी जातोय बिकॉज आमचा कॅबवाला दादा खाली आलेला आहे आणि आई बाबा आणि सगळं सामान घेऊन खाली गेले. थँक्यू. पकडून घे फक्त. सो आम्ही आता निघतोय. कुठे हे तुम्हाला पुढे कळेलच. तुम्ही व्लॉगला असंच कंटिन्यू करा. बाय कर. बाय. येस. हॅपी जर्नी. थँक्यू. बाय कर. थँक्यू म्हणून दे. थँक्यू. चला येते. हा, 6:45. येत. बेस्ट फ्रेंड आहे ना. चला, तर आम्ही कॅबने निघालेलो आहे आता. तर इट विल टेक अराउंड 20 to 25 minutes टू रीच. दादा आले आम्हाला घ्यायला आणि त्यांना थोडा वेट करावा लागला खाली. बट ठीक आहे, आमच्याजवळ सामान भरपूर असल्यामुळे थोडा उशीर झाला. तर आम्ही रेडी आहे आता ट्रॅव्हलसाठी. सगळ्यात अगोदर आमची नागपूरवरनं दिल्लीसाठी ट्रेन आहे आणि मग त्यानंतर आम्ही ते फर्दर अपडेट्स तुम्हाला देऊच. जियाना, हॅपी जर्नी म्हटलं आजोबांनी तुला. थँक्यू म्हटलं मला. या म्हटलं मला. मी या. ओके, नेक्स्ट टाइम घेऊन जाऊ आजोबांना. ठीक आहे. येस म्हणायचं. चल.
तुझं नाव? अविनाश. वाचलं होतं ना बरोबर. केव्हापासून म्हणजे तू म्हणजे स्वतःच आहे की का? स्वतःच. मी पण खूप विचार केला होता माझ्या जेव्हा मी इनिशियल फेजमध्ये होतो जॉबच्या, नाही का, एक गाडी घेऊन लावून देऊ. आहे का पण फायदा वगैरे काय? नाही ह्या शहरात थोडा आहे इशू. आणि एक गाडी पोहोचलेली आहे आणि एक यायची आहे. इथे बसणार ना तू? हा येस. रेल्वे स्टेशनला पोहोचलोय, जिकडे तिकडे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. सरकत आहे का ती खाली? हा लावला. लावू का मी? चलो, एव्हरीवन इज रेडी टू गो. चला, तर आम्ही आता दिल्ली फिरायला चाललोय. आमचं लास्ट डेस्टिनेशन आणि फर्स्ट डेस्टिनेशन दिल्ली आहे ना जीजू? दिलवालों की दिल्ली. चलो. तर आम्ही सगळे नागपूर स्टेशनवर पोहोचलेलो आहोत. सगळे बॅग्स वगैरे आम्ही काउंट करून घेतलेले आहे आणि आता ट्रेनचा वेट करतो आहे आम्ही इथे आता, बिकॉज आमची ट्रेन 2 तास लेट आहे. सो लेट्स सी कधी येईल आणि आम्ही कधी निघू. 2 दिवस झाले दीपालीने गोड काहीच खाल्लं नाही. अँड नाव शी इज इटिंग डायरेक्टली आईस्क्रीम. का बरं खात आहे? कारण ती सासरी होती. थोडा शुगर लो झाला त्यामुळे ती थोडी आईस्क्रीम खात आहे. त्याच्यामुळे थोडा शुगर अप होईल तिचा आणि ती अजून मला उद्या परत आईस्क्रीम मागणार आहे. आणि ट्रेनमध्ये सगळ्यात जास्त एक्साइटेड आहे ही मुलगी. मी पण आहे. सुपर एक्साइटेड. सुपर एक्साइटेड आहे. आणि हिला बॉटल खूप आवडतात खेळायला. त्या आधी अशाच बॉटल जमा करायची, म्हणजे मी कुठेही जायची तर सगळ्यात आधी फक्त बॉटल घ्यायची. बॉटल आणि मग आणि आता जेव्हा आम्ही तो फ्लॅट सोडला होता ना, म्हणजे सगळ्या शर्टपर्यंत मीच तिथे राहिली. तिथनं फक्त आणि फक्त 50 ते 100 बॉटल्सच निघाल्या. आणि मग सुद्धा तिला भरपूर प्रमाणात आवडतात. त्याचं कलेक्शन तिच्याजवळ आहे. पण आता बराच 1-2 फुटल्या गेलेले आहेत मध्ये. आता बराच तो क्रेज कमी झाला. आणि ते कप का बरं फुटले त्याच्या मागे पण एक स्टोरी आहे. प्रणव तुम्हाला सांगेल का बरं फुटले. का बरं फुटले? हा सांग. फुटले ग, यूज करतात. हो का खरंच? झाला टुटू, तुला सकाळी लागेल. घेऊन घ्यायला पाहिजे, कॉम्प्लिमेंटरी होतो. घेतली आहे, घेतली. जियानाचा डिनर चालू आहे, त्यामध्ये आम्ही खिचडी आणलेली आहे. घे ना बेटा, खाऊन घे ना. व्हेरी गुड.
थोडी मोकळी आहे त्यामुळे स्पूनवर काही व्यवस्थित येत नाही. प्रणवला विचारा कितीचा घेतला. 1,00,000च्या वर असेल बाबा. 20,000 घेतले असेल नाही 6. अरे बापरे 20,000ची 6 फोन म्हणजे आपल्या 6 जणांना 6 झाले असते ना. आणि जिजू सकाळी उठले आणि यांना आता भूक लागलेली आहे आणि हे सगळ्यांना ऑप्शन देते तुम्ही काय खाता. सगळ्यात आधी उठले तुम्ही. आता मम्मी आली तेव्हा खाल्लं होतं. 2 तास लेट आहे तर आम्ही 11ला पोहोचणार होतो तर आम्ही जवळपास 1च्या जवळपास पोहोचलो. स्टिकर काढत जाते लावत जाते. हॅलो जियाना. मी नॉनव्हेज येते. मम्मीचा धर्म भ्रष्ट होऊन जाईल. जर मम्मी खायला लागली असती या मम्मी खात असती तर आपली किती मजा असती ना. हो ना. तरी पण ग हा पॉइंट. अरे तर ठीक आहे ना. ऍटलीस्ट पहिले तर घरात जेव्हापासून लग्न झालं आमचं तेव्हापासून पोर्च मध्ये तरी भेटायला. हो म्हणजे आमच्याकडे जावई लोक पण पोर्च मध्ये बसून नॉनव्हेज खातात. नाही वरती होतं ना फर्स्ट फ्लोर. आधी वर खायचो आपण. काय म्हणतो मम्मी. पप्पा सगळं किरण बिर्याणीच खाते म्हणते इथलं नाही खात म्हणतात. कसं आहे ग टेस्ट. छान आहे. पप्पा खाता का. पप्पा ट्रेन मधलं पण नाही खात बाहेरचं पण नाही खात. फक्त ते हल्दीरामचं शॉप मिळालं तर तिथलं खातात. आणखी भंडाराला वडा 10 वाजता रात्री सकाळी. आणि ते सगळे वडे समोसे इथे जमा आहेत. म्हणजे यांच्या फक्त 2च बॅग आहेत आणि 1 बॅग फक्त खायची आहे. 13.5 किलोची फक्त आमची खायचीच बॅग आहे. विचार करा. म्हणजे हे कुठेही जातील स्पेशली मम्मी कुठेही जातील आधी सगळ्यात आधी खायचं चुडून पॅक होतो. मम्मीला 2-3 काही नाही. मम्मीच्या दोन्ही पोरी पण तशाच खायसाठी खूप सारं कॅरी करतात. चांगलं आहे का नाही का सुद्धा असेच जर आपण दिवस काढतो नव्हतं आपण दिवस दिल्ली टू राजस्थान त्याची तिकीट 2.5 लाखापासून स्टार्ट होते पर. बघा पप्पा म्हणेल तिकीट नका काढू 20-20 हजाराची 6 मोबाईल घेऊन घ्या आणि वाटून घ्या. चला तर आम्ही निजामुद्दीन रेल्वे स्टेशनला पोहोचलेलो आहे. थोडी 1 तास ट्रेन लेट झाली बट ठीक आहे. प्रवास हा अतिशय सुंदर होता. आमच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा थकवा नाहीये. तर आता आम्ही हॉटेलला जाऊ थोडा रेस्ट करू आणि मग त्यानंतर जेवण वगैरे करू. तर तुम्हाला पुढचे अपडेट्स आम्ही ब्लॉग थ्रू देऊ. काय ताई होतं ना बस तसं पकडून ठेव त्याला. 2 मिनिटं थांबलो त्याला लॉक असेल. सिया ना
फ्लॅटमध्ये